नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत एक खास व्यक्तिमत्व आहे या बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं. म्हणजे आता मित्रांनो बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल कोण आहे. तर मित्रांनो ज्या व्यक्तीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण घराघरामध्ये कर्नाटकात महाराष्ट्रामध्ये आरत परतची शर्यत ही प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवली. त्यांना घरात बसून शर्यतीचा एक वेगळा अनुभव मोबाईलच्या माध्यमातून टी व्हीवरच्या माध्यमातून दिला. असे आपल्या सांगली जिल्ह्यातले एक लाडके यूट्यूबर, लाखो प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य करणारे सांगलीकर सुदीप म्हणजेच सुदीप आवटी आज आपल्यासोबत आहेत. तर मित्रांनो त्यांच्या काही दिवसापूर्वी 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि त्याच्यानंतर 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर सुदीप दादासनी हे प्ले बटन मिळालेलं आहे, सिल्वर प्ले बटन. मित्रांनो हे जर आणायचं असं तर याच्यासाठी मैदानात उतरून काम करायला लागते, रणांगणात उतरून लढत द्यायला लागते. तेव्हा हे मिळते. घरात बसून जर आपण काम केलो यूट्यूबचं तर ह्या आपल्याला गोष्टी मिळत नाहीत. जर शर्यत क्षेत्रात जर येऊन आपल्याला शर्यत क्षेत्र जर सोशल मीडियाच्या माध्यमातून जर आपल्याला काम करायचं असेल त्याचं तर त्याच्यासाठी मित्रांनो मैदानात येऊन काम करावं लागते. तर आपल्यासोबत सुदीप दादा आहेत. त्यांचे 0 ते 1,00,000 सबस्क्रायबरपर्यंत कसे पोचले, याचा संघर्षाचा प्रवास यांचा कसा होता त्याबद्दल आता या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण जाणून घेणार आहे मित्रांनो. तर तुम्ही नवीन आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की सुदीप दादांच्याबद्दलचं तुमचं मत. दादा नमस्कार. नमस्कार. सगळ्यात आधी या आनंदाबद्दल काय सांगाल की आज जी गोष्टीचं स्वप्न आहे लोकांचं, प्रत्येक युट्यूबरचं, ते आज तुम्ही मिळवले, त्याबद्दल काय सांगाल? नाही, आता जेव्हा ह्या युट्यूबच्या ह्याच्यात क्षेत्रात आलो का नाही तेव्हा म्हणजे असं 1,00,000 सबस्क्रायबर होतील किंवा काय असं कधी काय वाटलंच नव्हतं. कारण कसं एक नाद म्हणून ह्यात आलतो, एक ऍक्सिडेंटली ह्यात आलतो. म्हणजे असं ठरवून आहे की बाबा हा आपल्याला हेच करायचं आहे, यातनं आपल्याला पैसा मिळवायचा आहे किंवा काय असं काय ठरवून कधी आलोच नव्हतं यात. मी इथंपर्यंत जाताना पण आता तुम्ही सोबतच आहे माझ्या. आपण दोघांनी बऱ्यापैकी म्हणजे थोडं मागं पुढं चालू झालंय, पण आता तुमचं पण 50,000 सबस्क्रायबर झाल्यात आणि आता लवकरच तुमचं पण 1,00,000 होतील. आता माझं आता 1,00,000 सबस्क्रायबर झाल्यात. कसं तर हळूहळू 1-2-3 वर्षात झालं. पण आता कसं कधी वाटलं नव्हतं की बाबा 1,00,000 सबस्क्रायबर होतील, असं युट्यूबचं प्ले बटन येईल किंवा माणसं आपल्याला अप्रिशिएट करतील एवढं की चॅनल तुमचं आवडते किंवा येतं जातं असं सांगतील, व्हिडिओ छान असतात, असं कधी वाटलं नाही. एक करायचं एका वाटणं एक निघालेलो. सोबत सुरुवातीला कोण नव्हतं, मग नंतर इंडिया आली, तुम्ही आला साहेब, त्याचप्रमाणे नंतर वैभव, हनम्या, ही सगळी हळूहळू सोबत जोडत गेलीत. माणसं पण भरपूर राऊंडातली ते येत गेलीत हळूहळू आणि ती आता साध्य झालं जाते. ती तुमच्या पुढं त्या यशाचं म्हणजे त्या कष्टाचं फळ आता आहेच तुमच्या पुढे. हे ठेवा ही याची नेमकी सुरुवात कुठनं झाली आणि कशी झाली काय? सुरुवातीला कसं मी जेव्हा कॉलेजला होतो BSc ॲग्रीला चिपळूणला, तेव्हा माझा एक मित्र होता रूममेट वैभव पाटील म्हणून. मग त्याचं एक चॅनेल होतं घाटातलं. म्हणजे तो काय करायचा, असं जे मोबाईलवर नाही घाटातले जे गाड्या बिड्या पास करतात टर्न देऊन तिथलं शूटिंग करून टाकायचं युट्यूबला. मग तो सारखं म्हणायचा तुम्ही पण काहीतरी चालू करा युट्यूब, तुम्ही पण काहीतरी चालू करा युट्यूब मध्ये, तेवढंच एक इन्कम थोडाफार सोर्स येते म्हणून. बरोबर. मग इकडं आलो गावाकडं, कॉलेज पूर्ण झालं म्हणून. मग तो चालू करा म्हणला. मग सहज जेव्हा बंदी उठली पहिलं मैदान, बरोबर, नांगोळ्याच बंदी उठली मैदानचं आणि मैदान निघालं आणि पप्पा म्हणलं तर चल येतोस काय मैदानाला. मग तेव्हा लय इंटरेस्ट नव्हता. घरात बैल पळायची, वडील स्वतः शर्यतीत होतं, स्वतः गाडीवान होतं, हिंदी केसरी गाडीवान होतं घोडागाडीमध्ये. म्हणजे 1989 पासून बैल पण पाळलेली, पण आम्हाला कधी गोट्यात पाठवत नव्हतं. आम्हाला ह्यो नाद लागल, सगळ्यांच्या नजरेत कसं ह्यो नाद बाद आहे, ह्यो नाद बाद आहे, ह्यात घर जळतंय असं सगळ्यांना एक वाटायचं. म्हणून घरातली पण कधी आम्हाला ह्यात पडू दिली नाहीत. मग सहज गेलो मैदानला आणि मोबाईलवर एका कोपऱ्यात वर थांबून नांगोळ्याच बरोबर ती डांबरी क्रॉस करून गाड्या येतात तिथं नांगोळ्यात मोबाईलवर शूटिंग केलं आणि टाकलो मोबाईल. मला तेव्हा माहित होतं की टॅग लावायचं कसं किंवा काय. मग बरोबर आपलं हे व्हिडिओ ते व्हायरल झाला. एका दिवसात त्याला 17-18 हजार व्ह्यूज झालं आणि तेव्हा सबस्क्रायबर माझं 50 पण नव्हतं. मग 17-18 व्ह्यूज झाल्यावर मग मला वाटलं की बाबा याला आपण हेच निवड्या. मी तेव्हा आधी कसं शेतातले व्हिडिओ टाकायचं, औषध मारतील हेच युट्यूबला लॉंग व्हिडिओ मध्ये. मग ते टाकायला चालू केलं. मग त्यातनं मग मित्राचाच कॅमेरा घेतला, तो आपला कॅमकॉर्डर ते घेतला आणि हळूहळू चालू केलं.
मग माणसांना आवडालं, मग एका ठिकाणीच कुठेतरी थांबायचं नाही. बरोबर. तिथं मग माणसं म्हणली जरा शक्य होत असलं तर पूर्ण पट्टा दाखवा, शक्य होत असलं तर पूर्ण पट्टा दाखवा. मग त्यात काहीतरी इम्प्रूव्हमेंट करायचं म्हणून मग गिंबल त्याने घेतलं. मग हळूहळू ती चालू झालं, ती मग चालूच झालं. बरोबर. आता याच्यात ज्यावेळी तुम्ही पहिला व्हिडिओ नांगोळ्याचा टाकला बंदी उठल्यानंतर, पहिल्यांदा वडिलांच्या सोबत मैदानाला गेला, होय, तो व्हिडिओ पहिल्यांदा टाकला, हा. चॅनलवर सबस्क्रायबर कमी आहे काय नसल्यासारखंच, होय, नव्हतं आणि जरा. तो व्हिडिओ टाकला आणि ते व्हिडिओ पण पहिला 50 सबस्क्रायबर कसं, ह्याचा मोबाईल घे त्याचा मोबाईल घे, माझ्याला सबस्क्राईब कर, पाहुण्यासनी कोणाला तर करायला लाव, असं करून 50 केलं. बरं. ज्यावेळी तो पहिला व्हिडिओ व्हायरल झाला, हा. त्यावेळी तुम्हाला कसं वाटतं बाबा आज आपला व्हिडिओ कोणीतरी बघितले, त्याबद्दल काय सांगा? आता तेव्हा जेव्हा ती व्हिडिओ टाकलो, हा. तेव्हा मला 2च बैल माहिती होती फक्त. हा. एक म्हणजे बावदांचं चिमण्या हा. आणि संदीपदांचा हरण्या. हा. त्या 2 बैल म्हणजे मला राऊंड क्षेत्रातलं काय बैल माहित नव्हती, हा. काय गाडीवान माहित नव्हता, का बंडा किल्लारे म्हणजे बंडाभाऊ कोण आहेत, किंवा त्यावेळीच कोण गाडीवान मोठा कोण असते तो माहित नव्हता, का बैल माहित नव्हती. आदत गट असते, दुसरा चौसा गट असते, ब गट असते, हे सगळं काय माहित नव्हतं. नुसतं इकडनं बैल सुटत्यात, पळून येतात, कलर घेऊन येतात, एवढंच आम्हाला माहिती. त्यात आदत नाही, दुसरा चौसा काय भानगड नाही, गाडीवान नाही, फक्त ही 2च बैल माहित होती, चिमण्या एक आणि हरण्या, ही 2. त्यामुळे आपल्या लोगोला सकट ही 2 बैल कायम आपण ठेवल्यात आणि तशीच ठेवणार ती. मग त्यावेळी व्हिडिओ त्यांनी सगळं टाकलो आणि व्हायरल त्यांनी झालं. मग तिथनं परत आपण काय पिकअप घेतला, म्हणजे हळूहळू यात सुरुवात आलोच. पण तो व्हिडिओ असं हरण्या नंबर झाला एवढंच मला माहित होतं त्यावेळी तिथं त्या मैदानाला, की मी बघायला पण गेलो नाही बैलाकडं, की बैल कसला आहे किंवा काय, कुठला पळालाय, कुठं कोण गाडी हाणाले, पैऱ्यात कोण आहे, काहीच माहित नव्हतं. नुसतं फक्त झाले एवढंच. बरोबर. आता 0 पासून ते 1 लाखापर्यंत आज पोहोचले तुम्ही, बरोबर. त्याचा प्रवास आणि कसा झाला, याचा कोणकोणत्या गोष्टींचा संघर्ष याच्यामध्ये होता तुमचा? सुरुवातीला कसं झालं, ह्यातनं काय पैसा म्हणजे पहिला युट्यूब कडनं कसं ऍड सुटेबिलिटी पहिला यायची, म्हणजे व्हिडिओ टाकल्या युट्यूब लवकर त्याला ऍडव्हर्टाईज चालू करायचं नाही. मग आम्ही शेवटी म्हणजे डिमोटिवेट होणारच की. मग सबस्क्रायबर वाढणार लवकर, म्हणजे चॅनल मॉनिटाईज होईना. मग काहीतरी ॲप करायचं म्हटलं, मग घरातली लांब पाठवायची नाहीत. बरं जायला पण तिथपर्यंत जायला काय आपण फुकट थोडीच जाणार आहे, मोटरसायकलचं तेल आलं, नाश्ता आला, हे झालं बरं. आणि मैदान तर थोडीच आपल्या आता जवळपास भागात आहेत, की बाबा तुझ्यासाठी एक मैदान काढले म्हणायला. मग लांबच्या भागात मग घराची पाठवायची नाहीत. मग आम्ही तेव्हा काय करणार, की 1-2 व्हिडिओ स्वतःच करणार आणि 1-2 व्हिडिओ कुठल्या तरी चॅनलवरनं उचलणार आणि टाकणार. मग त्यावेळी एका ते ह्याचं होतं चॅनल, सुळकुडचं चॅनल होतं, आणि ती बेनाडीचा मी व्हिडिओ त्याचा घेतला मग चोरलाच म्हणाय पाहिजे आता त्या युट्यूबरनं, आणि त्याचा लोगो बदलून आपला लोगो बदलून टाकला ह्याला. मग त्यानं मला टाकला स्ट्राईक, आणि मला तेव्हा स्ट्राईक बी काहीच माहित नाही, आणि स्ट्राईक टाकला आणि तेव्हा माझं $70-80 झालतं. म्हणजे हळूहळू चॅनल मॉनिटाईज होऊन काहीतरी करून $70 झालतं, आणि पहिलं पेमेंट यायला आणि बरोबर तिनं स्ट्राईक टाकला आणि ती पेमेंट युट्यूबनं उडवलंच. आणि मग घरात मग मी काय सांगायचं म्हणलं, आता घरात दाखवायचं कसं, कारण पुढं पाठवायचं म्हणल्यावर घरच्यांना काहीतरी दाखवायला पाहिजे की प्रूफ, बाबा ह्यातनं काहीतरी थोडंफार येतंय. मग घरची म्हणणार की कर, असू दे काय अडचण. तसं दाखवायला आणि ती स्ट्राईक टाकला, त्याच्या पाया पडून शेवटी इकडलं तिकडलं पैसे तेव्हा तर काय नव्हतंच, इकडलं तिकडलं पैसे गोळा करून पैसे त्याला दिलं थोडंफार, म्हणजे रिक्वेस्ट म्हणून की बाबा हे पैसे घे आणि मग स्ट्राईक तेवढा काढ, मी काय परत व्हिडिओ. त्यावेळी अद्दल घडली की काय पिन होऊ दे, स्वतःचाच व्हिडिओ टाकायचा, किती जरी अडचण आली, मैदानात नाही गेलो तर गप बसणार घरात बसतो तो, घरातली नाही पाठवली तर. आणि सगळी काय घरात पाठवत नव्हती प्रत्येक मैदानाला. मग तो स्वतःचाच व्हिडिओ टाकायचं हे डोक्यात ठेवलं तिथनं, आणि तिथनं मग परत हळूहळू करत मग व्हिडिओ ह्याला गेलो, म्हणजे टाकत गेलो मग. बरोबर. आता हे जे सगळं हे शूटिंग मिटिंग आता तुम्ही जे गाडीवरून करताय, तुमचे एवढी जीवावर एवढं घेऊन करण्यामागचं काय खास कारण? कसं, आता प्रेक्षकांची एक अपेक्षा असते की बाबा, म्हणजे आता ड्रोनचे व्हिडिओ येतात, सगळे व्हिडिओ भरपूर येतात, पण माणूस म्हणजे मला जी माणसं वयस्कर माणसं पट्ट्यावर गाठ पडतात, वयस्कर म्हणा किंवा कोण पण असं समवयस्कर आपल्या लेवलची, ती म्हणतात दादा तुमचं व्हिडिओ बघितल्याशिवाय आम्हाला समाधान होत नाही. म्हणजे कॉमेंट्री केलेले व्हिडिओ किंवा आपलं हे जे तुमचं जे आडवं व्हिडिओ असतात, मोबाईलवरचे व्हिडिओ असतात, ते बघितल्याशिवाय समाधानच होत नाही. मग ते माणसांना कसं, त्यांना नाराज करायला नको वाटते. मैदान झाल्या व्हिडिओ टाकायची लई इच्छा असते, आणि टाकते पण मी, म्हणजे जनरल तर पहिला टाकते, बाकीचं मग हळूहळू कामं बिमं बघत सवरत टाकते. मग त्यांना कसं ती इच्छा असते, त्यांची इच्छा मोडाय नाही, काय वाटेल ती झालं तरी, मग ते त्यांच्यासाठी रिस्क घ्यायला काहीच वाटत नाही.
त्यांची इच्छा मोडायचं नाही म्हणून काय वाटेल ते होती. म्हणजे आता मग रिस्क घरातली म्हणलीत की मग एकदा पडापडीचं पण भरपूर प्रसंग झालेत. काय म्हणजे कुठला झाला असा अपघात? काय झालं तर अजून पण आठवड्याला लक्षात राहतोय तो असा? लक्षात म्हणजे चांगलाच लक्षात आहे. गव्हांचं 2 नंबरचं जे मैदान झालं परवा दुसरं. परवा दुसरं हा, हा. त्याच्या आदल्या दिवशी इथं आठवड्याला मैदान होतं आणि शूटिंग चालू होतं. मोटरसायकली बऱ्यापैकी होत्या, म्हणजे मैदान मोटरसायकल होती आणि शूटिंग मी करायला लावली आणि माझ्यासोबत शिर्लीचा केतन होता. बरं. मग ती केतनदाच्या गाडीवर बसून शूटिंग करायला होतो आणि बरोबर काय चळबळली गाडी आणि समोरचा आम्हाला येऊन धडकला. म्हणजे मागचं चाक त्याला असंही झालं, पडलो आणि मी पडलो आणि माझं सँडल बरोबर अडकलं स्प्लेंडर खाली. बरोबर 3 गाड्या, सोनू दानोळी परत आणि कोण कोण गाडीत होती म्हणजे बैलगाडीत, त्या 3 गाड्या अशा वरनं गेल्या. सोनू पण मला थडकून म्हणजे माझ्या ह्याला थडकून पलटी झाला, त्याला पण लागलं आणि तिथनं उठलो आणि एकाचा टापर घेतला, आपलं गळ्यात घालते ती मफलर घेतला, तिथं बांधलो आणि दवाखान्यात गेलो. मग ती दवाखान्यात काही लई काय असं हे झालं नाही, जरा उगीच नसतं तिथं, पण दवाखान्यात कोण नव्हतं, तशी कमी झाली ती. आणि बरोबर पप्पांच्या जरा पप्पा होतं एक थोड्या अंतरावर पप्पांच्या पुढे पडलो. पप्पा फक्त आल्यावर घरात विचारलं की लागलं काय, नाही लागलं नाही. आणि अजून एक प्रसंग ह्याला झालता बघा, कुकटोळेला. हा, तो लईच गाजला प्रसंग. काय झालं एकदा जरा? काय झालं, इकडनं हरण्या हेलिकॉप्टरची गाडी लागलेली आणि इकडनं संतू काका गाडी आणतात. इकडं म्हणजे पलीकडे रावदादा होतात गाडीत, संदीप जिंजी आणि रावदादा, संदीप दादा, आणि इकडं हे होतं संतू काका होतं. आणि दोघांचा क्रॉस लागला आणि इकडच्या गाडीत होतं आता कोल्हापूरचा राजा आहे की नाही, युवराजदांचा राजा, तो त्यांच्याकडे होता. आणि सायलेंट वशा होता गिरडीत होता, सायलेंट वशा विठ्ठलदांच्याकडं. आणि बरोबर मी गाडी माझं मोटरसायकल हाणाल तर पप्पू देवकाते म्हणजे कुकटीचं पप्पू दादा तिने हाणालत गाडी. आणि बरोबर काय झालं, गचक्या जायला आमच्या गाडीची एकदम गती कमी आली आणि मी असं हात धरलो मागं, म्हणजे ती गाडी आली म्हणून मागं हात धरलो जोवाला. म्हणलं काय जरी झालं तरी आडवं पडाय नाही, म्हणलं जोवाला लोंबकाळून जायला लागू दे चालते. मग जोवाला हात धरलो आणि बरोबर हरण्यानं तिथं गाडी क्रॉसिंग लागलेला आणि ती गाडीची गती कमी झाली आणि हरणे मारून गेला. आणि सगळ्यांना वाटायला लागलं की ह्यो हरण्यासाठी जू धरलाय, कोण म्हणाली येसनच धरलाय किंवा काय. फक्त खरं तवा एक त्या मालकांनी पुढंच मालक थांबलेलं विठ्ठलदादा, म्हणलं का रे, त्यांना पण ओळख नव्हती माझी, का रे व्हिडिओ आले आमची गाडी काढवलास. मग तिने मी म्हणलं त्यासनी दादा चुकून झाले म्हणलं हे काय. मग खरं परत ना त्यांचा खरं एका शब्दाने तिने मला म्हणले नाहीत की गाडी ती कॅन्सल झाली, ती गाडी 4-5 झाली, पण म्हणली नाहीत की तुझ्यामुळे आमची गाडी कॅन्सल झाली असं तसं. मग फक्त एक मला फोन आला, हे असं का केलं असा. मग मी म्हणलं दादा तुम्हाला जर का वाटत असेल म्हणलं मुद्दाम केली तर मी तुमची प्रवेश फी देतो म्हणलं, लाखाची 10,000 प्रवेश फी आहे की नाही, प्रवेश फी आणि टेम्पो भाडं सगळं देतो म्हणलं, माझ्यामुळे कॅन्सल झाले असतील तर नाही, तुम्ही काय मुद्दाम असं करणार नाही सा, हे आम्हाला पण मान्य आहे, कारण तुम्ही काय सगळ्यांचा न्याय तुम्हाला समानच आहे. पब्लिकनं सगळं भरपूर सपोर्ट केला की त्यांना माहित होतं की आपण असं म्हणजे ही गाडी नंबर करला किंवा ती गाडी नंबर करला असला उंडगापणा काय आपण करणार नाही, काय वाटलं झालं तरी. आणि कसं कोण असं मोटरसायकलवाला असते किंवा पुढनं कोण बैलगाडी अडवत नसते, धरला तर बाजूने येसन धरलं, मधनं कोण धरलं, हा मधनं कोणाच धाडस आहे एवढं बाबा त्याच्या आडवं. आणि त्या गाडीवरनं तशी सोडली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे संतू काकांचं मनापासून आभार, कारण त्यांनी ती गाडी सोडली नाही. नाहीतर जर का दुसरा एखादा कोणतर गाडीवर असता जाऊ दे म्हणणार नाही, अंगावर सोडून देणार. म्हणजे तशी कोण करत नाहीत, असं भरपूर तसं प्रसंग येतात पण तसं कोण करत नाही. आता ज्यावेळी तुम्ही मैदानाला वगैरे जाताय बरोबर, म्हणजे त्यावेळेचं नियोजन कसं असते तुमचं मैदानाला जाताय? आता मैदान किती टायमिंगला आहे ते, आता कसं गिरडीकडे मैदान असतं तर म्हणजे कधी कधी चोरूंच्या मैदानाला पण जाते किंवा काय. गिरडीकडे लांब मैदान असतं तर कसं ती गिरडी आम्हाला इथनं 138-40 किलोमीटर आहे, 138-40. मग थंडीच्या दिवसात आता आपलं आहे थंडीचे दिवस चालू आहेत आता, मग इथं 2 वाजता उठायला लागते. 2 वाजता उठायचं, जनावरांचं शेण बिन ओढून जनावरांचं भरड टाकायचं, धारातून काढायच्या. मग काय जनावरांना धाराचं टायमिंग बिघडतेच की, एकदमच लवकर काढल्या कायम काढते 6:30-7ला आणि एकदमच 4ला काढल्या ती बिघडते. मग हिथनं निघायचं, मग काय मग कसं हिथनं निघताना काय मेंढी भाऊ असायचं, त्यांच्या गाडीवर इथं निघायचं. मग तिथनं पोचते, तिथं बरोबर उजेडायला तिथं पोचायचंच, काय पण करून 7 वाजेपर्यंत असं. म्हणजे मैदान जरी 9ला 10ला जरी असलं तरी तिथनं सुरुवाती मैदानची सुरुवात त्या दिवसाची लवकर होती. होय, लई लवकर होत्या. आता तुमचे चॅनल आता लाखाला गेले, 1 लाख सबस्क्रायबर आहेत. बरीचशी लोक गावोगावात बऱ्याच ठिकाणी आता सगळीकडे नावारूपान सगळे ओळखतात. होय, बऱ्यापैकी आता ओळख. माणूस बघितला की सुधीरदादा आलाय असं म्हणतो. होय, ही प्रसिद्धी जी आहे ही प्रसिद्धी काय शिकवते? प्रसिद्धी आता कसं आहे काय,
आता प्रसिद्ध नव्हतो तेव्हा पण म्हणजे हाय शूटिंग त्यांचं चालूच होतं. आता प्रसिद्ध मी काय स्वतःला प्रसिद्ध झालोय असं कधी समजतच नाही. कारण कसं होते सांग काय, जी काय आहेत त्यांच्या प्रेमामुळे झाली. का बा आपलं कष्ट आहेत का तर आहेत, पण नुसतं कष्ट करून पण काय उपयोग नव्हताच. कारण माणसाने व्हिडिओ बघितलं नसेल तर आम्हाला कोण विचारते, आम्ही तुम्ही म्हणत. कारण तुमचं सगळं भरपूर म्हणजे तुम्ही पण संघर्षात नालायसा. मी पण फक्त आर्थिक संघर्ष काय लय बऱ्यापैकी करायला लागला नाही, पण मैदानावरचा हे संघर्ष आहेच. बरोबर. तेच की मैदानावरचा हे संघर्ष आहेच. मग कसं आहे, माणसांचं प्रेम आहे त्यामुळं वाटतं की आता कसं आहे, करायचं कंटिन्यू करायचं, असं माणसांसाठीच करायचं. आणि आता ही जी नवीन आज लोक सुरुवात करणार जी करायला इच्छुक आहेत त्या लोकांना काय सांगाल या व्हिडिओच्या माध्यमातून? आता कसं आहे, माणसं म्हणजे आता प्रत्येकाला आता पैशाची हाव सुटतेच, पण कष्ट कोणाला करायला नको आहेत. कसं आहे, ज्याला त्याला घरात बसायचं, व्हॉट्सअपवर व्हिडिओ येतात अर्ध्या क्लिपा, ते घ्यायच्या, त्याला उगीच काहीतरी वॉइस रेकॉर्ड करायचं आणि टाकायचं आणि व्हॉट्सअपवर ढीगभर 56 वेळा शेअर करत बसायचं. आता मी कोणाची काही नावं घेणार नाही, त्यांचं त्यांनी जी बघत असतील ती त्यांचं त्यांनी समजून घ्या स्वतःसाठी. कसं आहे, 100% तुम्ही टाका. कदाचित मी म्हणते आमच्यापेक्षा मोठं व्हा, आमच्या दोघांच्या पेक्षा भरपूर मोठं व्हा. बरोबर होय, पण खरं स्वतःच्या कष्टानं व्हा. दुसऱ्याचे व्हिडिओ चोरून आम्ही पण केले, ते असं नाही किंवा मी स्वतः केले, पण एक व्हिडिओ घेतला, तिथनं परत अशी आयुष्याची अद्दल घडली की म्हणलं दुसऱ्याच्या कष्टाचं फुकटचं काही खायचं नाही. बरोबर. कारण कसं आहे, ते काय लाभत नाही कधीच. काय वाटेल जरा ते काय लाभत नाही आणि ते टिकत पण नाही. आता 1 लाख सबस्क्रायबर झालेत, मग भले उद्या माझं चॅनल उडलं किंवा काय झालं तरी 0 जरी आलं तरी माझी सुरुवात ही 1 लाखापासून असणार आहे. कारण कसं आहे, सबस्क्रायबर हे नुसतं कसं आहे, हे आकडा आहे सबस्क्रायबरचा, पण 1 लाखाचं हे कुटुंब आहे. कारण प्रत्येक माणूस म्हणजे 1 लाख सबस्क्रायबर झाल्यात म्हणजे 1 लाख माणसं पर्सनली मला ओळखतात. बरोबर. माझ्या चॅनलमुळं कमीत कमी 1 लाख तर माणसं पर्सनली चॅनलमुळे ओळखतात. मी 1 लाखाचं कुटुंब आहे, ते असंच म्हणजे मागून मिळत नसते. होय, घरात बसून दुसऱ्याच व्हिडिओ चोरून टाकून तर काही मिळत नाही. 100% तिथं जाऊन करावं लागतंय. आता ओंकारदादा झाल्यात मुलाखत घेणारीची मुलाखत घ्याल्यात. आता त्यांचा सकट संघर्ष मित्रांनो सांगायचं म्हणजे तर लईच मोठा संघर्ष आहे. कसं आहे, दिवसभर आपलं ते पार्सल डिलिव्हरी ते करायचं, परत त्यातनंच वेळ काढायचा, ते मैदानं ते करायची, पैऱ्यांचं व्हिडिओ टाकायचं, त्याचप्रमाणे मुलाखती ते घ्यायच्या, मुलाखतीला प्रत्येक गावात जाऊन तिथे फिरायला लागते, त्यांची वेळ घ्यायला लागत्या. पण खरं त्यांनी पण सकट कधी असं दुसऱ्याच व्हिडिओ घ्यावा आणि टाकावा आणि मी फेमस व्हावं. घरात बसून कोण फेमस होत नाही, एवढं 100% आहे. आणि त्यांचा संघर्ष काय आहे ते आता त्यांना माहित आहे. आणि त्यामुळं आमच्या कष्टाचे ते आमच्या पुरतं ठेवा. आमचं लोगो काढून किंवा काहीतरी करून असं टाकून असं काय होत नसते. स्वतः कष्ट करा म्हणजे त्या कष्टाचं एक चीज होईल तुमच्यासाठी. आता 1 लाख सबस्क्रायबरचे सिल्वर बटन आले, हे काय दुसऱ्याचा व्हिडिओ घेऊन दुसऱ्या व्हिडिओ टाकून तर 100% आलं नाही. आतापर्यंत युट्यूबच्या माध्यमातून किती रुपये कमवले? आता तसा आकडा नको सांगायला याच्यावर. तरी पण अंदाज जसं जर किती रुपये युट्यूबच्या माध्यमातून कमवणार? युट्यूबच्या माध्यमातून दर महिन्याचं म्हणलं तर का नाही, हा $100 पेमेंट. युट्यूबचं कसं आहे नियम, कमीत कमी $100 तर यायला लागतात. बरोबर. $100 नाही आलं तर पुढल्या महिन्यात जाते पेमेंट. ते हा $100 पाडूस तर आम्हाला नाकी नव येते. आता ह्यांनी पण आता स्वतः आहे काय, हा प्रश्न विचारण्यामागचं कारण काय आहे की प्रत्येकाला वाटते लय पैसे मिळतात. आज युट्यूबला येतोय, घरला मुलाखत घेतोय, मैदानाला येतोय, एवढ्या लांबनं कामधंदा सोडून येतोय, तेवढ्याकरता हा मुद्दाम प्रश्न तुम्हाला विचारला, कारण की तुम्ही सगळ्यांच्या आधीपासून. होय, नाही कसं आहे, माध्यमातून लोकांना त्यांना दाखवलं जर का इन्कम, तेच की त्यांना जर का स्क्रीनशॉट दाखवला तर हसतील आणि त्यांनी म्हणतील की एवढ्या पैशासाठी तुम्ही एवढं कष्ट घेतायचा का बाबा, घरदार सकाळ सकाळ सोडायचं. फक्त कसं आहे, हे नाद आता टिकवायचं आणि नाव टिकवायचं, ह्या 2 गोष्टीसाठी हे सगळं चालू आहे. कदाचित पैसे मिळणार, असं नाही की बाबा मिळणार नाहीत आणि आम्ही काहीतरी खोटं बोलालोय किंवा असं काहीतरी आम्ही लईचा अति काहीतरी हे केले, वेगळं काहीतरी केले, असं नाही. पण पैसे मिळणार का तर मिळणार, पण अजून पुढे जाऊन मिळणार. अजून तेवढी आमची वेळ नाही आली आणि आम्ही अजून प्रोफेशनली ह्यात म्हणजे कंटिन्यू ह्यातच हेच करायचं असं पण अजून काही नाही. सगळं बघत सवरत, अन्न बघत, जनावर बघत, धारा पाणी बघत, सगळं करत सवरत करायचं. ह्या युट्यूब चॅनल चालू करण्यामागं किंवा हे 0 पासून 1 लाखापर्यंत नेण्यामागं त्याच्यामध्ये तुमचा मार्गदर्शक कोण आहे? मार्गदर्शक म्हणल्यावर मी आता माझ्या ते मित्राचंच पहिला नाव घेईन, वैभव पाटील म्हणून किर्लोस्करवाडीचा आहे. कारण कसं आहे, तिचं नाव घ्यायलाच पाहिजे. कारण पहिला त्यानं नाही म्हणलं तरी 5-6 महिने, वर्षभर त्यानं त्याचाच कॅमेरा दिला.
त्याचं काम हातात चालू असताना सगळं तिनं आपल्याला कॅमेरा दिला आणि तिनं काय वेगळी ऍडजस्टमेंट केली. बरोबर. तिथनं मग थोडं पैसे आल्यावर मग आपला कॅमेरा घेतला. त्याच्यानंतर मग गिम्बल मग घेतलं. मग इतर साहित्य जे काय काय लागते ते माईक आलं. त्याचप्रमाणे आता परवा ड्रोन घेतला, 1,14,000 रुपयाचा ड्रोन घेतलाय. मग कसं आहे सांगू काय, आम्ही यातनं म्हणजे मिळवलंय ह्यातच गुंतवलंय. बरोबर. मग थोडंफार काहीतरी ऍडजस्टमेंट करून मला आता लई मालकं म्हणलीत तुम्हाला ड्रोन घ्यायला हे करतो म्हणजे आर्थिक सहकार्य करतो. मी म्हणलं नको म्हणलं. कसं आहे तुमचं त्या आर्थिक सहकार्याचा बोज म्हणजे माझ्या आयुष्यभर डोक्यावर राहील. बरोबर. नाहीतर का आला नाहीस व्हिडिओ करला असं मी म्हणलं, मला कोणाला उत्तरात दाखल राहायचं नाही म्हणलं. म्हणजे बारीक सारी गोष्ट, कारण आपण कसं आपल्या हिशोबाने करणार. आता ऑलरेडी ड्रोनवाली आता ND आहेत, त्यांनी सकट चांगलंच म्हणजे भरपूर कष्ट करून इथपर्यंत आले. हानम्या आहे, त्यांनी सगळं हानम्यानं पण 2-2 ड्रोन आता इन्व्हेस्टमेंट केल्यात. आता नाही म्हणजे ते 1.5 लाख रुपये 2 ड्रोन झालं, ते जरा कमी 1.5 लाख रुपये आहेतच. वैभवनं पण आता परवा 1-2 ड्रोन घेतलाय, त्याच्या आधीच ड्रोन त्याचं पण 2 ड्रोन झालं. NDचं हानम्याचं त्यांचं 1.5 लाख. आणि माणसं ह्यांचे व्हिडिओ चोरतात आणि आपल्या चॅनलला टाकतात. बरं आम्ही स्ट्राईक टाकून टाकायचं किती, मग परत पाया पडत बसतात. दादा स्ट्राईक तेवढं काढा की, दादा स्ट्राईक तेवढं काढा की. फुकटचं व्हिडिओ घ्यायचं आणि टाकायचे. त्यांना आता कवा त्यांनी जागवणार त्यांचं त्यांनाच नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या गोष्टीत म्हणजे ह्या युट्यूबला सपोर्ट करायला घरची सगळ्यात म्हणजे आई वडील. कारण कसं आहे प्रत्येक मुलगा कमवायला लागला की त्याला घरच्या सगळ्यात प्रेशर असते की नोकरी कर, लग्न व्हायसाठी किंवा लग्नासाठी तर का होईना नोकरी कर, किंवा शेती आहे मान्य आहे पण कर. नोकरी ही घरच्यांचं म्हणजे सारखं हे असते नाही, प्रेशर असते. पण कधी आमच्या घरच्यांनी कधीच एका शब्दानं मला म्हणले नाहीत युट्यूब बास कर आणि नोकरी कर. तुला जोपर्यंत युट्यूब करू वाटते तोपर्यंत युट्यूब कर, तुला नोकरीची इच्छा झाली तर नोकरी कर. पण आपण ठरलेलं कधीच आयुष्यात नोकरी तेवढी करायला हे आपलं 10वी पासून डोक्यात होतं. शिक्षण केलं, BSc ॲग्री केली, डिप्लोमा केला ॲग्रिकल्चरचा, पण नोकरी कधीच करणे हे आपलं कायमचं डोक्यात होतं. आणि ते आयुष्यभर आपण ते टिकवले आणि असंच पुढं ह्यातच काय असेल ती करिअर. मग बरोबर. तर तुमच्या घरात पहिल्यापासून नाद आहे? होय, शर्यतीच नाद आहे. जनावर आहेत, शर्यतीचा नाद आहे वडिलांच्या पासून. काय सांगता या नादाबद्दल? बैलगाडी शर्यत नाद कसा? सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला मी. कसं आहे बैलगाडी शर्यतीत माणसाला यायचं कळते, थांबायचं कळते, पण कधी बाहेर पडायचं कळत नाही. ते असं ते अंडरवर्ल्ड म्हणतात का नाही, अंडरवर्ल्डला कसं युटर्न नसते. बरोबर. तसे शर्यतीला पण माणसाला वाटतं युटर्न नाही आहे, पण हाय याला युटर्न. कसं होते आता एखादा मला बैल आवडला बाबा, एखादा फॉर एक्झाम्पल एक बैल आवडलाय, ते घेतला मी, नाद चालू केलो, पण त्यांना माहित नाही की बाबा हे नाद आता एक आर्थिक गणित सांगतो थोडक्यात. म्हणजे आता नवीन तिने आल्यात किंवा हे कधी कोण सांगितलं नसेल, पण आता कसं एक कोण घेतला, आता कोण 25-30 हजाराच्या खाली तर काही कोण देत नाही. नुसतं झुपायला चालू केलेलं कोण 30 हजार तर देतात. घेतला 30 हजाराचा कोण चालू केलं त्याला भरड सातू शिवाय चालत नाहीत. नाहीतर ते काय गव्हाच्या पेटावर आणि गहू भुशावर ते काय पळत नाही. सातू आलं मग त्याला परत आपलं काय कॅल्शियम फॉस्फरस हे आलं. कारण बैलाकडनं आपण तेवढा पळ काढणार म्हणल्यावर त्याला पोटाला पण घालायला पाहिजे चांगलं. मटकी आली, आता मटकी 60 रुपयाची पण असत्या, 120 वाली पण आहे. मटकी आली, काळं हुलग लाल हुलग आलं, शेंगपेंड आली. शेंगपेंड आता 50च्या खाली कुठली शेंगपेंड येत नाही, 50-55 पासून सुरुवात आहे शेंगपेंडची. बरोबर. मग हे भरडं पाणी आलं, भरडं पाणी एक वेळ माणूस करल, कसं आहे महिन्याला 1-4-5 हजार रुपये हाऊस म्हणून खर्चल एक वेळ, पण सगळ्यात जास्त खर्च हे मैदानचा आहे. कसं मैदानचा आता कसं आहे घरातनं आता बैल धुणं पुसणं करायचं, बरं पोरं आली संकट, त्या पोरांचं चहा पाणी ते असते, पोरांनी जरा जेवण खाणं बघायला लागते. कारण कसं आहे कोण फुकट येत नाही, कुठलाच माणूस फुकट येत नसते. मग त्याला घरची माणसं मग भरपूर पाहिजेत. एकट्यानं नाद करायचं असले तर त्याला माणसं सांभाळायला पण लागते. मग इथनं मैदानाला जाताना धुण्या पुसण्यापासून सगळं चालू झालं. मग टेम्पो भाडं सगळ्यात महत्वाचं. आता इथनं साधारण आता आमच्या आता आष्ट्याजवळचा पट्टा आहे, आष्ट्यापर्यंत जायचं तरी 500 रुपये भाडं आहे. कमीत कमी 7 किलोमीटर आहे आष्ट्या, तर आम्हाला 500 रुपये भाडं. आणि काय प्रत्येक वेळी तर आष्ट्याला मैदान निघत नाही, इथल्या इथंच पळवायचं म्हणल्यावर लांब लांब जायला पाहिजे, कधी कर्नाटकात जायला पाहिजे, कुठं जायला पाहिजे. टेम्पो भाडे 3-4 हजार रुपये काढून ठेवायचंच. प्रवेश फी आली एक 5 हजारचं बक्षीस म्हणल्यावर 500 तर प्रवेश फी आलीच. मग 500 प्रवेश म्हणजे 250-250 धराच. बरोबर. आदत खोंडाचं. आणि जर का बैल जनरलला पळाला तर 51,000 म्हणल्यावर 5,000 प्रवेश फी, 2.5 हे आलं. गाडी हानी 10% द्यायला लागते. बरोबर. आणि आता गाडी हानीच्या बाबतीत कसं झालंय की जर का 10,000चं मैदान असलं
गाडी कॅन्सल वगैरे नाही हो, किमान 500 तर हातात त्याला द्यायला पाहिजेत. बरोबर ते व्यवहार आहे. होय. तो पण त्याचं परपंचा बघत, सवरत, आपली दुखणी बघत, पडापडी करत, आपल्यासाठी रिस्क घेत तिथपर्यंत आलेला असते. त्याला किमान बाबा चहा पाणी देऊन, काहीतरी जेवण खाण्याला देऊ, थोडंफार पैसे देऊन 500 तर द्यायलाच पाहिजेत की. बरोबर इथपर्यंत आलाय म्हणल्यावर. नाहीतर मग ती म्हणणार बसा म्हणणार तुमचं तुम्ही एकदा डेमो घ्या म्हणणार. कसं असते, जरा दणकं खायला लागतात, हादरं खायला लागतात, तेव्हा कळते म्हणणार. मी ह्यो खर्च कसा आहे सांगू काय, काय तर गणित घालून हा. हे करायला पाहिजे. सगळा आपल्याला खर्च पेलल का, नाहीतर उगीच कसं आहे, आपण कुठं तर कामाला जाणार होय. आणि आपण बैल सांभाळणार, मग त्या बैलाच्या पोटाकडचा हाल. बरं, कडब्याची पिंडी 30 रुपये पिंडी आहे, होय. दररोजच्या किमान 2-3 पिंड्या लागतात. निवांत. 100 रुपये इथं झालं, होय. 100 रुपये इथं झालं, 200-250 रुपये भरड्याचं झालं, टेम्पो भाडं हे जर सगळं गणित काढलं तर तेवढा खर्च पेलायचा नाही. म्हणून तर मी आता मला इथं विचारतात की रोमन का पळवत नाही, रोमन का पळवत नाही. आता कसं आहे, आता तुमच्या काय चॅनलवर सांगतो, नियोजन काय नेमकं रोमनचं पुढचं? रोमनचं आता कसं झालंय, इच्छा माप असते पळवायची, पण कसं आहे, सगळी नाटकं करायची पण पैसे नाटक करायचं. बरोबर. सगळी नाटकं करायची आहेत होय. जगात, पण पैसे नाटक करायचं नाही. त्यामुळे ज्या दिवशी पैसे नाटक करायला त्या दिवशी 100% पळणार. पळवायचं. विवा, आता तुम्ही मगाशी तुमच्या वडिलोपार्जित नाद जो आहे त्याबद्दल सांगितलं. वडिलांच्या बद्दल काय सांगाल? वडिलांचा नाद असं कवापासून आणि कशा पद्धतीने आहे? आता वडिलांचं मला वाटतं, वडील 7वी-8वीला असल्यापासून शर्यतीच्या नादात, म्हणजे जन्मता पायानं अपंग होतात वडील, तरी सगळं घोडागाडीचा एवढा नाद. कारण त्यावेळी कसं होतं, जेव्हा वडिलांनी चालू केलं 1989ला, बर. तेव्हा बैल ही फक्त सरकार घराण्यांची पळायची. म्हणजे बाळ सरकार असतील, इकडे भारत सरकार असतील, किंवा जी मोठी घराणी आहेत बरोबर, खानदानी, गावात प्रत्येक मोठे कुळ असते की नाही, पाटील बिटील टाईप असं, त्यांची बैल पळायची. मग त्या बैलांच्या मागं त्यांना असं जायचं, त्यांची धुनी पुसणी करायची, त्यासनी भरडं बिरडं घालायचं. मग आता आमच्या तिथं तामगावे म्हणून, म्हणजे त्यांची बैला लय फेमस बैल पाहिजेत, राम्या बिम्या त्या नाहीत. दादा काकांची 3 बैल, म्हणजे दादा तामगावे, अण्णा तामगावे अशी त्यांची नाव आहेत. मग त्यांच्या बैलासनी भरडं बिरडं घालायला ह्याला त्याला वडील जायचं. मग ते घोडागाडी पळवायची. मग घोडागाडीत पहिला कसं स्वतः मालकच, अपंग असून घोडागाडी, होय, स्वतः गाडीवर, गाडीत बैलगाडी घोडागाडी सगळं आणायचं. होय, स्वतः आणायचं अरे बाबा. अपंग हा, असून हा. पहिल्यापासून. मग त्यावेळीच्या काळात म्हणजे विलास काका एमगरने त्यांनी, म्हणजे परत आता मुबारक दादा चाऊस, अशी जी जुनी काळातली जी आहेत डिग्रजची, म्हणजे जान प्यारी ती पहिला पळायची म्हणतात ती. त्यावेळी आमची ते शंकर्या घोडा म्हणून होता, शंकर्या आणि राजा, ते तेव्हा लय पाळलेला. म्हणजे महाराष्ट्रात ते आता जसं वळवा बीबीचं ते नाव होतं, किंवा असं बिल्ला ते आहेत, म्हणजे प्रमोदांचं बिल्ला त्यांनी अशी मंगल, सांगलीवाडी मंगल किंवा वाडी हिरा, ही अशी जी मोठी बैल आता टॉपला आहेत. आता ती युवतीचा रॉकी नाही की नाही, युवतीचा, तसं आमचं ते शंकर्याचं नाव होतं. आणि तेव्हा ती गाडी हाणायचं संदीप पवार, शिगाव, हिंदी केसरी गाडीवर, अजून पण आहेत तिने गाडी हाणत्यात पण. मग तिने गाडी पळवायची. मग वडील पण सुरुवातीला पळवलं, मग जसं जमाना म्हणजे तसं वय वाढवलं तसं मग इतर गाडीवर हाणायला लागली. तिथनं मग बैलगाडी चालू झाली. आता इथे मागं ढाली दिसतात ते बऱ्यापैकी बैलगाडीचे आहेत, काही घोडागाडीचे आहेत. म्हणजे वडील पार्जितच नाद म्हणायला पाहिजे. पण आम्हाला कधी ह्यात घरच्यांनी येऊ दिलं नव्हतं. पण काय म्हणजे नशीब ह्यातच होतं. नशीब ह्यात होतं आणि ह्यात एक आयुष्यात यश आणि सक्सेस होय, तेवढा आहे. 4 माणसं ओळखाली, सवराली, परत काय थोडंफार पैसे मिळालं. आता सगळीकडं तुमची चर्चा चालू आहे लग्नाची. काय सांगाल प्रेक्षकांना लग्नाबद्दल, की कवा हाय? कारण सगळ्यांनी उत्सुकता लागल्या. सुदीप दादांचं लग्न आता तारीख धरल्या, तारीख पण काय लगे डिक्लेअर करायला नको. कसं आहे, नजर इज रिअल म्हणतात, त्यामुळे पण हाय. म्हणजे मला पण असं वाटलं की याला ह्या क्षेत्रात आता आलोय आपण, आणि सगळ्यात म्हणजे माणसं या क्षेत्राला लई नावं ठेवतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला म्हणायची की तुला पोरगी कोण देणार, किंवा असं, मग माप घरचं चांगलं आहे, असं तसं. म्हणजे सगळी आर्थिक परिस्थिती व्यवस्थित आहे, पण ही शर्यतीचं ना, नोकरी कर, ही बास कर. शर्यतीवाल्यांनी मला सजेशन दिलं की बास कर सुदीप, ह्यात काय नाही. मग मी म्हणलं नाही, म्हणलं मला काय बैल पळवायला, म्हणजे बैल काय मी जास्त लगेच असे पळवायचं काय माझ्या डोक्यात नाही म्हणलं. पण म्हणलं शूटिंगचं काय मी नाद सोडणार नाही आणि ह्यातनं काय बाहेर पडणार नाही. कारण कसं आहे, ज्या क्षेत्रानं मला ओळख दिल्या त्या क्षेत्रासोबत काही गद्दारी नाही म्हणलं. कारण ज्या प्रत्येक गावात किमान 1-2 माणसं जिथं ओळखतात, आणि कदाचित ह्या क्षेत्रामुळेच झाले म्हणायला काय हरकत नाही.
बरोबर. आणि कधी कोणाला कुठली गोष्ट आवडेल काय सांगता येत नाही. होय, होय. ह्याच चांगल्या उत्तरावरती सुधीरदादा तुमचा वेळ आपल्याला मिळाला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आभार आहे. आणि कसं आहे मुलाखतीत काय हे नवीन सक्सेस आणि हे यश जे आहे हा 1,00,000 सबस्क्रायबर त्याच्याबद्दल आपल्या कर्नाटक शर्यत प्रेमीच्या 50,000 सबस्क्रायबरांच्याकडून तुम्हाला ह्याच्या ह्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मनापासून आभार आहे. आणि आम्हाला पण अशीच संधी द्या तुमचं जेव्हा 1,00,000 होतील आणि लवकरात नक्की. लवकर 1,00,000 होऊ देत. होय होय. आणि कसं आहे तुमचा संघर्ष पण माणसासनी कळू दे, कारण बरोबर. कदाचित माझ्या संघर्षापेक्षा तुमचा संघर्ष लई मोठा आहे. बरोबर. कारण मी आता बघतोय कसं सगळं तोंडाने बोलून दाखवाय नसते, पण होय. दिसत असते सगळं. बरोबर. तेच की तुमचा संघर्ष पण भरपूर मोठा आहे. तुम्हाला पण लवकरात लवकर हे यश नक्की नक्की. कसं आहे, कष्ट केले म्हणल्यावर तिचं फळ हे 100% येणार. बरोबर. आज नाहीतर उद्या होय होय. पण येणारच. आणि ते लवकरच यावं अशी माझी पण अपेक्षा आहे. आणि धन्यवाद. आणि काय तर चुका मी झाल्या असतील तर बोलायच्या ना ओघात वेगात तर मित्रांनो, समजून घ्या. आता हे व्हिडिओ इथंच थांबूया की सुधीरदादांचा 0 पासून ते 1,00,000 पर्यंत प्रवास कसा होता. ह्याच्यामधील मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओमधली कोणती गोष्ट तुम्हाला आवडली कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आणि आतासाठी धन्यवाद. परत एक लवकरच मुलाखत नवीन घेऊन येऊया. धन्यवाद.